गुड आफ्टरनून आशाताई. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, या अगोदर जो व्हिडिओ टाकलेला आहे की जून 2025मधील अतिशय उपयुक्त माहिती, तर त्याच्या पुढील राहिलेला हा अर्धा व्हिडिओ आहे. व्हिडिओ अतिशय खास आहे कारण यामध्ये केस स्टडी जी आपल्यासमोर एखादी केस वगैरे या दिवसामध्ये येते, तर ती केस कशी सॉल्व करायची किंवा त्याबद्दलचे जर प्रश्न वगैरे असतील किंवा काय करायचं, तर याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ अतिशय खास आहे आशाताई, त्यामुळे व्हिडिओमधून स्किप करू नका. आणि तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर तुमच्या इतर अशा मैत्रिणींपर्यंत पोहोचवायला विसरू नका. चला तर मग सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ. तर बघा, केस स्टडी. तर यामध्ये एक केस दिलेली असते. तर आता सध्याला पावसाळा चालू आहे व डासांची उत्पत्ती वाढलेली आहे, त्यामुळे पावसाळ्यात अशा प्रकारची केस तुम्हाला तुमच्यासमोर किंवा तुमच्या भागात काम करताना येऊ शकते. तर त्यावेळी तुम्ही काय उपाययोजना कराल किंवा कशा प्रकारची केस कशाप्रकारे हँडल करणार, तर याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. तर बघा, केस. पावसाळ्याचे दिवस आहेत. मजले चिंचोली या गावात डासांचे प्रजनन पैदास होणाऱ्या बऱ्याच जागा आहेत. गावात जागोजागी खड्डे पाण्याने भरलेले आहेत. 4 वर्षाची पूजा तिच्या आईवडिलांबरोबर या गावात राहते. गेले 2 दिवस संध्याकाळी तिला ताप येतो. तिची आई दुर्गा असे सांगते की पूजा नीट जेवत नाहीत. तसेच ज्यावेळेस पूजाला ताप येतो तेव्हा तिला थंडी येते. तुम्ही त्या गावातील आशा आहात. तर पुढील प्रश्नांची उत्तरे तुम्ही कशाप्रकारे द्याल? पूजाला कोणता आजार झाला असेल असे तुम्हाला शंका येते? तर उत्तर आहे मलेरिया. कोणत्या लक्षणावरून तुम्हाला आजाराबद्दल शंका येते? तर सायंकाळी थंडी वाजून ताप येणे, भूक न लागणे. तर तुम्ही खात्री पटण्यासाठी काय कराल? रक्ताची तपासणी. पूजाला कोणते उपचार चालू कराल? जवळ असलेली पॅरासिटामॉलची अर्धी गोळी दिवसातून 3 ते 4 वेळा आवश्यकतेनुसार रक्ताचे रिपोर्ट्स येईपर्यंत चालू करणार. ताप उतरवण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? संपूर्ण शरीर, संपूर्ण अंग, हात, पाय, छाती, पोट व पुढून पाठीमागून साध्या पाण्याने, ओल्या कपड्याने किंवा टॉवेलने पुसण्याचा सल्ला देणार. त्यामुळे ताप लवकर कमी होऊ शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोरडा दिवस पाळायला आपण कंटेनर सर्वेक्षण करताना सांगतो. तर बघा, पाण्याची भांडी रिकामी करा. पाण्याच्या टाक्या, बादल्या, फुलदाण्या, फ्रीजचे ट्रेमध्ये साठलेले पाणी काढून टाका. साठलेल्या पाण्याची भांडी स्वच्छ धुवून घ्या. भांडी पूर्णपणे कोरडी करा, ज्यामुळे डासांची अंडी घालण्याची जागा मिळणार नाही. पाण्याची भांडी झाकून ठेवा जेणेकरून त्यात पाणी जमा होणार नाही. घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा आणि पाणी साठणार नाही याची काळजी घ्या. कोरडा दिवस पाळल्याने डासांची उत्पत्ती थांबते व आपण अनेक आजारांपासून वाचू शकतो. कोरडा दिवस पाळणे म्हणजे आठवड्यातून 1 दिवस पाण्याची भांडी रिकामी करून स्वच्छ करून ठेवणे होय. तर घासून पुसून आठवड्यातून 1 दिवस आपण कंटेनर सर्वेक्षण करताना आपल्या भागातील लोकांना ती भांडी व्यवस्थित घासून त्यात उन्हात पालथी वगैरे घालण्याचा सल्ला देऊ शकतो. तर यामुळे काय होतं की डास जे पाण्यावरती अंडी घालणार आहेत, तर ते घालण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. आणि अशा प्रकारची डासांची इतर उत्पत्ती स्थाने देखील आपण जर नष्ट केली तर डासांचे पैदास कमी प्रमाणात होऊन त्यापासून जे काही गंभीर आजार वगैरे होत आहेत, डेंग्यू, मलेरिया असेल, चिकनगुन्या, हत्तीरोग वगैरे असेल, तर अशा प्रकारच्या आजारापासून आपण आपल्या भागातील लोकांचे संरक्षण करू शकतो. तर यापुढील व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर तसं कमेंटमध्ये नक्की पाठवा. धन्यवाद ताई.